आता परत वाराणसी स्टेशनवर आलोय. आज पण 5 तास लागलेत आपल्याला यायला आज पण आता फायनली आलोय. आता किती वाजले? टाइम काय आला रे? 4:47. म्हणजे आजचा दिवस जवळपास असाच जाईल. वाराणसी स्टेशन रात्रीपेक्षा आता भारी दिसते. मी तुम्हाला सांगतो. हे बघा भाई लोक, हे सगळं वाराणसी स्टेशन आहे. हे फक्त आतमधून आहे. खूप मोठं जंक्शन आहे हे पण. आता आपल्याला बाहेर जाऊन रूम शोधायला लागेल. पहिले रोहित भाईंना म्हणलं होतं माहिती काढा. रोहित भाऊन काढली का नाही काय माहिती. आपण नंदी घाटात आलोय. नंदी घाटाला एक तर रिक्षा भेटत नव्हती. बरेच सगळीकडे शोधून रिक्षा शोधले. रिक्षावाल्यांना 400-500 काय पण सांगायला लागले होते. थोडस बाहेर आलो. बाहेरून आपल्याला एका भाईनी 150 रुपयाला सोडले. रायडिंग भाई रायडिंग. आई शपथ असली गाडी चालवत होता काय सांगू. पाय धरून बसलो होतो. पण आता नंदी चौकात आलोय. नंदी चौकातून आपल्याला सगळ्या गोष्टी जवळ भेटतात. तिथं सगळ्या हा मेन चौक आहे. या चौकातून सगळीकडच्या गोष्टी काय आहेत ते आपल्याला एकदम प्राईम लोकेशनला भेटतील. कमी अंतरावर भेटतील. तर मग आता बघू. रूम शोधते. रूम सापडून रूम मध्ये फ्रेश होऊ. मग बघू आता काय कुठे फिरायला भेटते का नाही ते. इथे एक तर 5 वाजता अंधार पडते. आता 5:30 वाजले पूर्ण अंधार झालाय. फायनली आपल्याला रूम भेटली बनारस मध्ये. एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये भेटले. फक्त 2100 रुपयाला आपण रूम घेतले. 3 दिवसाचा स्टे. 3 दिवसाचे वन टाइम त्यांना पैसे देऊन टाकले. आणि आता सगळं फ्रेश वगैरे होऊन आपण निघालोय बनारस फिरण्यासाठी. आता बघू संध्याकाळी आता थोडस माहिती काढू की बनारस मध्ये संध्याकाळी कुठल्या गोष्टी बघण्यासारख्या. आजचा आपला पहिला दिवस आहे. तर पहिल्या दिवशी आपण फक्त आता पहिलं जाऊन खाऊ काहीतरी. थोड्या गोष्टींची माहिती घेऊ. आणि मग उद्यापासून चालू करून आपल्या कामाला अख्खं बनारस आपल्याला फिरायचं 3 दिवसात. त्याच्यामुळं चला निघूया एकदा. काहीतरी खायला जाऊया. रूम बघायची तुम्हाला सगळ्यांना. माझ्या मागं तुम्ही रूम बघू शकता. एकदम भारी बेड आहे. लक्झरियस बेड आहे. हे बाथरूम आहे. इकडे मिरर आहे. हे बाकी टीव्ही वगैरे. आता टीव्ही वरती चड्ड्या बिड्ड्या आहेत. तर लागतंय. काळाची गरज आहे. तिकडे अयोध्येमध्ये कपडे काय वाळले नव्हते. इथं फॅन चालू केलाय मस्तपैकी. आता बघू संध्याकाळी आम्ही येतो फिरून 10-12 वाजेपर्यंत. बघू काय फिरायसारखं दाखवतो तुम्हाला. चला माझ्यासोबत. मेन चौक. तर संध्याकाळी गाडी वगैरे बंद होतात. गाड्या जास्त नाही. इकडे रिक्षा वगैरे येणार नाही. रिक्षा तुम्हाला थोडस पलीकडच्या साईडला सोडती. इथून सगळं काय करायचं बनारस अख्खा फिरायचं आहे. तर तुम्हाला चालत फिरायचं. आता बघू. खतरनाक गर्दी आहे मित्रांनो. जसं काय रोडला लागलोय त्यावेळेस पासून माणूस असं एकदा पण हे नाही कमी झालं. आता आपण दशाश्वमेध या घाटावरती आपण पहिला घाट एक्सप्लोर करतोय. आता इथं गंगा आरती होती. पण आपल्याला गंगा आरतीला यायला नाही जमलं. आपल्याला थोडा उशीर झाला. आपण 3 दिवस येतो. उद्या परवा दिवशी आपण परत येऊ. तुम्ही घाट बघू शकता. वरून दिसतोय घाट सगळा. तरी आपण आता खाली जाऊन तर बघून येऊ घाटात काय आहे कसं. आरती झालेली आहे सगळ्यात. तरी पण आरती चालू आहे. थोडस आपल्याला आरती भेटू शकते तिथं. हॉटेल आहे जाग्यावर. ही सगळी जी गर्दी होती मित्रांनो, ही पूर्ण गर्दी तुम्हाला याची होती घाटाचीच होती. आरती भेटलेली आहे आपल्याला. आरती तर बाहेरच होती. आरती दिवा वगैरे सगळं आता एकदा बघा. कहते हैं बनारस. ये है बनारस. ये शहर है भगवान शिव के नाम से बसा हुआ शहर है. यहाँ पे आपको कभी निराशा नहीं होगी.
नवीन वाटते, असं एकदम भारी वाटायला लागले. एकदम शांत शांत एकदम सगळं गर्दी आहे लोकांची, सगळ्या लोकांची गर्दी, फक्त फिरायची. तिथे आले गोरा दिसते इथे. आरती झालेली, आपण उद्या येऊ परत. आपल्या रूम पासून काय नाही, फक्त 5 मिनिटाचं वॉकिंग अंतरावरती आपल्याला हे भेटलं सगळा घाट. आपण इथं उद्या परत आरतीला येऊ. आरती मी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना उद्याच्याला. आता तुम्ही घाट बघून घ्या फक्त. कारण घाटात फिरतोय आपण आता संध्याकाळी, असं काहीतरी वेगळंच वाटतंय, असं एकदम भारी भारी वाटायला लागलं. अख्खा घाट असा एकदम झगमगतोय रात्रीचा. डोळ्यांनी बघायचं आणि डोळ्यात साठवून घ्यायचं, जेवढं काय आपल्याला साठवून घेता येईल तेवढं साठवून घ्यायचं. फक्त साठवून घ्यायचं, परत नंतर फक्त आठवायचं आणि याच्यामध्ये मग्न होऊन जायचं. हॉटेल आहे ना, हॉटेल वाटते, हॉटेल आहे, फॅन चालू आहे आतमध्ये. कुठलं पॅलेस? घाट असं आहे की याच्यावरून तुम्ही ना रात्रभर जरी इथे फिरले, रात्रभर तुम्ही इथे थांबले तरी तुम्ही बोर नाही होणार. प्रत्येक प्रकारचा माणूस आहे, प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथं बघायला भेटेल. सगळ्या भाषांमधले लोक आहेत, आपल्यासारखे पण लोक आहेत, आपण जसं बोलतोय तसे बोलतात, बाहेरच्या देशातून पण लोक आले. प्रत्येक जण आपला बसलाय, निवांत गप्पा मारतोय, कुणी गाणे म्हणतायत, कुणी शूट करताय, कुणी व्हिडिओ काढताय. असं आहे की तुम्ही दिवसभर जरी यांच्यात थांबले, दिवसभर नाही मी म्हणतो रात्रभर जरी तुम्ही इथं थांबले तरी तुम्ही 1 मिनिट पण बोर नाही होणार, याची गॅरंटी मी घेतो. गुजरता साल मुहाए दामन भर गया, प्यार धोखा है मत करना गलती भाई. करता कौन है? अरे हो जाता है ना, पर तो नहीं. हाँ क्या हुआ? ओके गंगा जरा है. आप सभी साथ में खाएंगे भाई, सबको खाना पड़ेगा. एक बार ये रात में बस पूरी गाँव यार. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहा दो दिलों ने जो मिलकर कहे हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागिनी में. ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. थँक यू. नाही तर प्रत्येक घाटावरती तुम्हाला एक मिनी कॉन्सर्ट बघायला भेटेल. आता जे कॉन्सर्ट संपलाय एकदम असं फील करून टाकतायत ही लोक. ते भी आओ यार, बनारस घूमने के लिए बहुत सही जगह. बहुत दिन से देश ये ख्वाहिश थी हमारी जो आज पूरी हो रही है. रूमवर जायची इच्छा होत नाहीये. अरे रोहित, नाही आज जायचं नाही, रातभर घाट फिरायचे. अरे असे 3 दिवस आहेत, आपण काय टेन्शन नको घेऊ. सगळीकडे कॉन्सर्ट आहे, इकडे एक कॉन्सर्ट चालू आहे. घाट बघा मित्रांनो, असं वाटतच नाही की रात्री 9 वाजल्यात काय झालंय, कंटिन्यू माणसं चाललेत.
ज्यांना कोणाला आपला टॅलेंट दाखवायचा आहे त्यांनी बनारसला या. लोक खूप प्रतिसाद देतात तुम्हाला. आवाज चांगला असो खराब असो, त्या बोटी सगळ्या लागल्यात. आता सकाळी यांच्या धुवा चालू आहे सगळ्या घाटाच्या वरती हॉटेल आहेत. इकडे बघितलं होतं आपण, पण इथं अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला येता नाही आलं. आता आज विकेंड चालू झाला, विकेंड चालू झाल्यामुळे फुल गर्दी असेल इकडच्या साईडला. खायचं राहिलं असतं, पण फक्त न खाता मग परवडलं असतं. सरळ लाईनीत सगळे 80 घाट आहेत, 80 घाट. मित्रांनो एक घाट बघू शकता तुम्ही. घाट हा राजराजेश्वरी मंदिर आणि राजराजेश्वरी घाट आहे. आपण आता जवळपास सगळे घाट फिरत आलोय. कंटिन्यू असं एकदम थकल्यासारखं जाणवत नाही, काय नाही काय नाही. हे रोहित्या तू परत कॅमेऱ्यात चालायला लागला ना, लातीत पालथा पड ना. आमच्या मित्राला सवय कंटिन्यू ते कॅमेऱ्याच्या पुढे हायलाइट व्हायचा प्रयत्न करतो, पण कधी ते हायलाइट झाला ना आयुष्यात. हे पुढे दिसत असेल मित्रांनो. ज्या गोष्टींना आपण कधी बघत नाही ना, लोक इथे येऊन बघतात. हे जे जळत ते मुक्ती प्राप्त करतायत. या घाटाचं रहस्य आहे की जो कोणी या घाटावरती जळतो त्याला मोक्ष प्राप्ती होती. या घाटाची पूर्णपणे माहिती आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहे. मी आता फक्त तुम्हाला तात्पुरतं दाखवतोय सगळं कसं आहे, काय रात्रीच्या गोष्टी आहेत. आपण नंतर एकदम प्रॉपर पूर्ण मी तुम्हाला 80 घाटांची पूर्ण माहिती, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओज मध्ये घेणार आहे. हे फक्त तुम्ही बघा, रात्रीचं बनारस आहे, 9 वाजून गेले तरी बनारस मध्ये कुठंही काहीही थांबलेलं नाहीये. पूर्ण फिरते पूर्ण. जे आतापर्यंत जर तुम्ही कधी रील बिल बघत असताल की मित्रांनो, कधी जर तुम्ही एखादी नाही का रील बघताय, रील वरती सांगितलेलं असतं की बनारस आओगे तो फिर जा नाही पाओगे, हे असल्या गोष्टी जर ऐकत असतात तर मी तुम्हाला लाईव्ह सांगतो, जर तुम्ही आले ना, खरंच सांगतो जायला लय अवघड जाणार आहे. इथून रोज दिवाळी आहे. जे आपण दिवाळी जेवढी भारी वाटते ना, इथं रोज दिवाळी. रोज तुम्ही जेवढे दिवस इथं राहाल तुम्हाला असं वाटेल की तुम्ही दिवाळीतच. तिथली लाइटिंग, इथं आलेले लोक, सगळं असं नाही का भरभरून असं नुसतं बघत राहावं वाटतं. काही दुसरं ह्याच्यामध्ये करण्यासारखं नाही, फिरायचंय. पण भाई बनारस बनारस अपने दिल को छू चुका है. हम बार बार यही पे आएंगे. लाकडांची थप्पी बघा मित्रांनो, लाकडांची थप्पी. एवढी थप्पी ही 8 दिवसाची थप्पी असेल. थप्पी तेवढीच संपते रोज. मित्रांनो हे बघा, हा जीवनाचा शेवट आहे तुमचा. इथे येऊन सगळ्यांना संपायचंय. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठंच काय नाहीये. इथंच यायचंय सगळ्यांना. इथे येऊन सगळं संपवायचं. जे हे माझं, ते माझं, ते माझं, जे तुम्हाला आयुष्यभर गोळा करायचंय ना, हे माझ्या मुलाला होईल, हे माझ्या मुलासाठी, हे माझ्यासाठी, हे माझ्या घरासाठी, याचा शेवट आहे. मित्रांनो जवळपास 70% घाटांवरती आपण चक्कर मारलेली. आज आपण फक्त सकाळी अयोध्येला दर्शन घेतलंय, त्यानंतर आपण इथं बनारस मध्ये पोहोचलो. बनारस मध्ये नंतर थोड्याशा गोष्टी खाल्ल्या आणि फक्त घाट फिरलोय. बाकी काय बनारसची पूर्ण माहिती वगैरे जे काय असेल ते आपले जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत उद्याच्याला, मी सकाळी उठल्यापासून जे काय पूर्ण बनारस आपल्याला दर्शन, महाकाल दर्शन, काशी विश्वनाथ दर्शन, या सगळ्या गोष्टी करायच्यात. मग त्यातच आपण घाट पण घेणार आहे. घाटांची माहिती, बनारसची आपण नदी, काशी, गंगा आरती पण तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे उद्याच्याला. तर आता बघू. आता हा तर आपण घाट फिरून आलोय, आता काहीतरी खाऊ आणि रूम वर जाऊ, जेणेकरून आपल्याला सकाळी लवकर उठता येईल. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबवतोय. सो मित्रांनो, आम्ही सकाळी अयोध्येवरनं काशीमध्ये आलो होतो.
आणि बऱ्यापैकी घाट वगैरे आता फिरून आले. तर जस्ट भूक लागली आहे. बघतो आता हॉटेल वगैरे शोधते कुठलं खाण्यासाठी चांगलं आहे का. लेट्स आता बघू कुठलं चांगलं हॉटेल वगैरे भेटते का खाण्यासाठी. मित्रांनो भूक लागली जेवणासाठी हॉटेल शोधते. हॉटेल शोधण्यात आणखीन जास्त भूक लागली. हॉटेल सापडण्यात बाकी सगळीकडे चॅट भंडार आहे. एक हॉटेल भेटले आपण जाऊ. इथं फेमस ना रेस्टॉरंट इथं खूप फेमस आहे. मेनू वगैरे आपण जाऊन बघू खाऊ कसं काय. गेल्याशिवाय काय कळणार नाही. गर्दी लई आहे. आपण इथं थाळी मागवली होती. तो थाळी आलेली बघू शकता. मसाला पापड पण आहे. त्यांनी काय मागितलं होतं काजू पनीर ना. काजू पनीर बटर नान थोडी चाळलेली आहे. पण ठीक आहे टेस्ट चांगली आहे. मी खाऊन बघितलं एक टेस्ट. तर कधी इकडं आले तर मी रेकमेंड करेल. चांगलं हॉटेल आहे. आता करतो जेवण. बघू जेवल्याच्या नंतर जर काय असं करायचं सारखं तर करू.